आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जिल्हा सत्र न्यायालय भरतीचा निकाल लागलेला आहे. तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी आता जी काही पुढची प्रोसेस असणार आहे ती असणार आहे पहा टायपिंग. तर आता यामध्ये किती मार्क्स आपल्याला घ्यावे लागतील की जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र होताल ते तुमच्या साठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या गोष्टी जर तुम्ही केल्या नाही तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन हा 100% सिलेक्शनमधून मागे होऊ शकतात. कारण तुम्हाला आता स्वतः या ठिकाणी फक्त मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्हाला अप्लाय करायच्या आहेत. कारण ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जायचं आहे मित्रांनो. तसेच किंवा डायरेक्ट जी काही लिस्ट आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ती लिस्ट डाउनलोड करू शकता. आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एक प्लॅन मी ठरवून देणार आहे. त्या प्लॅननुसार तुम्हाला कार्य करायचं आहे आणि तुमचं सिलेक्शन आणि ह्या वर्षी 100% तुमची पोस्ट तुमच्या हातामध्ये राहणार आहे. परंतु त्यानुसारच तुम्हाला ते कार्य करावे लागणार आहे. तर पहा सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, जी काही लिस्ट आता उदाहरणार्थ ह्या ठिकाणी मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवितो लिस्ट उदाहरणार्थ कशा पद्धतीने इथून पुढची प्रोसेस असणार आहे आणि आपल्याला किती गुण घ्यावे लागणार आहेत. तर सुरुवातीला जर विचार केला, मराठी जर टायपिंग ही किती मार्काची आहे? 20 मार्काची आहे आणि इंग्रजी टायपिंग ही 20 मार्काची आहे. अशा प्रकारचे एकूण 40 गुण आपल्याला फक्त कशाला आहे टायपिंगला असणार आहेत. आता यामध्ये तुम्ही लिस्टमध्ये पाहू शकता हे तुमचं जे काय फायनल रिझल्ट लागणार आहे तो फायनल रिझल्ट असणारे तुमचे थेअरीमधील मार्क, तुमचे टायपिंगमध्ये मार्क आणि प्लस तुमचे इंटरव्ह्यू. तर आता यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं तुम्ही पाहू शकता. पहा या व्यक्तीला 37.03 एवढे मार्क आहेत. 36 ओव्हरऑल अशा पद्धतीचे मार्क आहेत. परंतु आता हे झाले टॉपचे व्यक्ती. परंतु आता ह्याच्यानंतर जे काही शेवटचे व्यक्ती असणार आहेत, पहा जे काही कट ऑफवर लागलेले व्यक्ती आहेत, पात्र झालेले, त्या व्यक्तींचं नाव म्हणजे त्या व्यक्तींचे मार्क हे किती आहेत या ठिकाणी अत्यंत कमी आहेत. पहा या ठिकाणी जे काही कट ऑफ आहे या जिल्ह्याचा किती आहे कट ऑफ या ठिकाणी आपण पाहू शकता. पहा या ठिकाणी कट ऑफ आहे या जिल्ह्याचा 23.26. आता उदाहरणार्थ ह्या ठिकाणी हायेस्ट व्यक्ती होता 37 आणि त्याच्यानंतर याच्या खालचा व्यक्ती रँक आहे सर्वात शेवटची 23 मार्क. तर आता ह्या व्यक्तीची बरोबरी करण्यासाठी, कारण रँकमध्ये जावं लागते, ह्या कोड भरतीमध्ये रँक तुमची महत्त्वाची असते. कारण रँकनुसारच तुम्हाला या ठिकाणी तुमची यादी ठरवली जाते आणि तसे गुण ॲड होत असतात आणि तुम्ही त्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकते. मग आता मित्रांनो ह्या ठिकाणी 23 गुणवाल्यांना काय करायचं आहे, तर ह्या ठिकाणी तुम्हाला जरी कमी मार्क असले असते तरी तुमच्याकडे आता एकच रामबाण उपाय आहे, ते म्हणजे तुमची टायपिंग. टायपिंगमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी मराठी टायपिंग जर 20 मार्काची असेल तर मित्रांनो तुम्हाला मिनिमम 18 मार्क तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. कोणत्या व्यक्तीला? या ठिकाणी जो काही हा 23 मार्काचा व्यक्ती आहे त्याला 18 ते 19 मार्क 100% 20 पैकी घ्यावे लागणार. तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा 18 ते 19 मार्क या ठिकाणी ह्या व्यक्तीला घ्यावे लागणार आहेत आणि त्या पद्धतीची त्या व्यक्तीला तयारी करावी लागणार आहे. तर तुम्ही ग्राउंडमध्ये टिकू शकता, त्या रेसमध्ये राहू शकता. त्याच्यामुळं आता तुम्हाला ह्या ठिकाणी डोक्यावर घेऊन सर्वात जास्त तुम्हाला वेगाने टायपिंग करायची आहे आणि तरच तुमचं ह्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतो. कारण रँक ही भरपूर जेवढ्या व्यक्तींची रँक कमी आहे त्या व्यक्तींना रँक टॉपमध्ये जाण्यासाठी केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे आहे टायपिंग. आणि अजून आनंदाची बातमी यामध्ये सांगतो, ज्या व्यक्तीची रँक जरी कमी असेल तरी अशा व्यक्तींनी जर प्रोग्रेस केली आपल्या टायपिंगमध्ये तर मित्रांनो जे काही टॉपचे व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना देखील तुम्ही मागे पाडून पुढे जाऊ शकता. आणि ज्या व्यक्तींचं ओरिजिनलमध्येच टायपिंग आहे, आणि एक गोष्ट सांगतो यामध्ये असं कोणीही लागणार नाही, 4 उठले, लिस्ट लागले आणि पात्र झालो म्हणून 4 दिवस मी टायपिंग केली आणि लागलो. तुम्हाला राग आला काही हरकत नाही. परंतु असे एकही व्यक्ती इथून लिहून देतो, असा एकही व्यक्ती लागणार नाही की ज्या व्यक्तीने टायपिंग सुरुवाती 1-2 वर्षापासून केलेली नाही आणि त्याने फक्त आता मी पात्र झालो आणि 4 दिवसात मी टायपिंग करतो आणि लागून गेलो, म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती त्या ठिकाणी लागणार नाहीत. मी लिहून देतो. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनची तुमची प्रॅक्टिस असणं या ठिकाणी कोर्टमध्ये महत्त्वाचं असते. तर आणि त्यातच त्यात खंड पडू नये हे देखील महत्त्वाचे असते. त्याच्यामुळं आता जेवढे काही राहिलेले दिवस आहेत, त्या व्यक्तीने त्या दिवसाचा चांगल्या प्रकारे वापर करावा. चांगल्या प्रकारे टायपिंग करावी आणि टायपिंग कशा पद्धतीची करायची, स्पीड कशा पद्धतीने वाढवायची, याबद्दल अपडेट आपण आपल्या जे काही जिल्हा सत्र न्यायालय आपलं प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नाचे समाधान आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. सर्व एक-एक व्हिडिओ तुम्ही पूर्ण जिल्हा सत्र न्यायालय भरती संदर्भातील व्हिडिओ सर्व पाहून घ्या. तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होतील. अशा पद्धतीचं तुमचं ह्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला 19 ते 18 अशा पद्धतीचे तुम्हाला प्रत्येक टायपिंग्समध्ये मार्क घ्यायचे आहे आणि स्वतःचं सिलेक्शन करून घ्यायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून, आता ह्यामध्ये मायनस सिस्टम आहे. पहा काय सिस्टम आहे? मायनस. आता ह्या ठिकाणी समजा 5 चुका झाल्या तर 1 मार्क तुमचा हा मायनस होतो. असे समजा तुम्ही 5 चुका जर करत गेल्या तर तुम्ही मायनसमध्ये -3, -4, -5 असे काही विद्यार्थी होतात आणि त्या कट ऑफमधून सरळ बाद होत असतात आणि बाद झालेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही पुढचा विचार करायचा नाही मित्रांनो, सरळ टायपिंगवर भर द्यायचं आणि जोरात तुमची टायपिंग सुरू असू द्यायची. आणि या संदर्भामध्ये आपण तुमच्यासाठी केवळ टायपिंग
चा प्रॉब्लेम येऊ नये यासाठी पॅराग्राफ आपण तयार केलेले आहेत. मराठीचे 40 आहेत आणि इंग्रजीचे 40 पॅराग्राफ आहे डिस्ट्रिक्ट कोर्टनुसार. तो त्या जास्तीत जास्त त्या शब्दाचा आपण वापर केलेला आहे न्यायालयीन भरतीसाठी. तर ते जर तुम्हाला पॅराग्राफ घ्यायचे असतील, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, ते पॅसेज बाय करू शकता. तसे टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता.